वो है गाइस, वेलकम बैक टू अनदर न्यू वीडियो। तो गाइस, आज का जो वीडियो होने वाला है बहुत ही क्रेजी वीडियो होने वाला है, तो प्लीज पूरा वीडियो देखना। और जो लास्ट टाइम मैंने ब्लॉग डाला था जॉनी भाई के साथ, जो जॉनी भाई को लैम्बोर्गिनी गिफ्ट की थी, मतलब मिट्टी की लैम्बोर्गिनी, मतलब मेरे हाथों से बनाई हुई गाड़ी, वो मैंने गिफ्ट की थी और जॉनी भाई को बहुत अच्छी लगी। और लास्ट टाइम में एक मस्टैंग भी गिफ्ट किया था, उन्होंने तो भाई नेक्स्ट लेवल भाई, उन्होंने तो पूरा स्ट्रीम पे रिवील किया था भाई। उनको बोला था कि अगर स्ट्रीम करोगे तो आप रिवील कर देना, और उन्होंने भाई रिवील कर दिए। और उसके बाद मैंने जो वीडियो यूट्यूब पे वगैरह डाली, इंस्टाग्राम पे बहुत जन के कमेंट आए, भाई तू लकी है ये वो वगैरह। और उसके बाद मैंने ब्लॉग जो डाला ना जॉनी भाई के साथ, जो लैम्बोर्गिनी जो गाड़ी से बनाई थी, मतलब हाथों से बनाई थी मिट्टी की, उसमें ना भाई, मतलब मैं ब्लॉग अपलोड किया, उसके बाद मतलब अगले दिन देख रहा उठ के तो भाई 10,000 व्यू। फिर दूसरे दिन ऐसे व्यू बढ़ते, मैं बाद में देखा नहीं जाता है वाईटी स्टूडियो मेरा। फिर अगले दिन दूसरे दिन देख रहा हूँ 20,000 प्लस व्यू, और प्लस 1K लाइक, कमेंट, भाई पब्लिक की कमेंट आ रही थी ऐसा वैसा। फिर सोचा गाइस ये वाला जो वीडियो बनाएंगे अपन, पूरा मतलब जो मिट्टी की जो गाड़ी बनाई थी ना, उस पर पूरा ये वीडियो है। तो पूरा वीडियो देखना गाइस, और बताना कैसे लगा ये वीडियो। और अगर नए हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब करो और पूरा देखना। तर चला फायनली आता सुरुवात करू आपण जी वस्तू बनवायची आहे ती। तर लेट्स पूर्ण बघत राहा व्हिडिओ आजचा, आणि आय होप जसे पाहिजे तशी बनली पाहिजे। तर भरपूर टाइम तर लागणार आहे। तर जर जेवढं आता 11 दिवस आहे, 11 दिवसात आपल्याला वस्तू पूर्ण कंप्लीट करायची आहे। तर लेट्स स्टार्ट करूया। सगळं पाणी वगैरे आणलंय, चिरणा वगैरे जे ब्रश बिश जे लागेल ना ते सगळं घेऊन आलोय। तर चला स्टार्ट करूया आता। पहिली स्टेप म्हणजे काय असते माहिती आहे का, जे पहिला प्रॉपर जे बनवते ना त्यासाठी आपल्याला मेन म्हणजे आकार म्हणजे पहिला बनवावा लागतो। एवढी माती आहे, एवढ्या मातीमध्ये आपल्याला पूर्ण सगळं बनवायचं आहे। बघू बनेल का नाही, तर मी फुल ट्राय करणार, एकदम बेस्ट देणार, बेस्ट। स्ट्रक्चर बनवतो, स्ट्रक्चर पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट। हा, काय काय काय, होय होय। भरपूर टाइम लागणार, भरपूर मेहनत लागणार आहे पण मला। आजचा दिवस फक्त आपल्याला आय थिंक जे प्रॉपर बनायसाठी लागणार आहे। त्यानंतर मग कलर कलर कामचं पण थोडं लेट होणार आहे। तर बघू जेवढ्या लवकर आहे गाडी बनवून आपली बनवून होतो ना तेवढा बेस्ट आहे, कारण की कलर कामाला पण टाइम लागणारच आहे हळूहळू। तर चला तुम्हाला प्रॉपर पहिला म्हणजे जे कुठची पण वस्तू बनवली आहे त्याचा पाया बनून झालेला आहे। आता मेन म्हणजे पाया म्हणजे काय असं म्हणजे जसं पाहिजे तसं पहिला स्टार्टिंगला आकार द्यायचा असतो। तर एवढं सगळं झालंय। ते स्टार्टिंगला एवढं काय वाटणार नाही, नॉर्मल वाटेल काय हे ते। तर त्यानंतर पूर्ण त्या गाडी म्हणजे वस्तू बनते ना त्यावर तुम्हाला वेगळं वाटेल। तर चला फायनली स्टार्ट करू आता। म्हणजे मेन जो पाया असतो तो बनून झालेला आहे। आता ह्याला पूर्ण प्रॉपर म्हणजे आकार द्यायचा आहे। तर किती वेळ लागतो आणि कसं काय काय ते जरा हार्ड आहे, बट मजा येणार आहे करायला।
अर्धा शेप झाला आहे नॉर्मल थोडं म्हणजे बनत चाललं आहे हेल्प करणारे आपल्याला सिद्धेश मिसळी भाऊ मला जमत नव्हतं ते करून दिलं ते अर्धा पूर्ण प्रॉपर जमत नाही फक्त नॉर्मल जो शेप देतात दिला आहे आणि बाकी वरची मेन इम्पॉर्टंट काम ना आपल्याला भाऊ करून देतो आहे रिस्पेक्ट मला एक साईडचं बनवतो दुसऱ्या साईडचं बनवलं आहे त्यामुळे प्रॉब्लेम होतो तर चला फायनली गाईज आपल्या गाडीचा जो स्ट्रक्चर म्हणजे मेन पार्ट असतो ना जो शेप वगैरे द्यायचा होता तो बाय 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 चला तर आता थोडी प्रॉपर शेप झालाय तर चाकं बिकं ओपन करून झालेत तर चाकं लावायचे चाकं नंतर ॲडजस्ट करूया पहिला शेप दिलाय पूर्ण गाडीचा कलर बिलर मारायचा बाकी आहे तर नॉर्मलचा हे झालाय लुक खालच्या खोलीत असतं अर्धा लुक झालाय फायनली गाडी रेडी झालेली आहे फक्त आता तिला कलरिंगचं काम बाकी आहे तर पहिला आता व्हाईट कलर घेतलाय त्यानंतर पहिला म्हणजे स्टार्टिंगला व्हाईट कलर मारायचा असतो त्यानंतर मग जो कलर आपल्याला गाडीला द्यायचा आहे ना तो कलर मारायचा आहे आता गाडी कशी वाटते फक्त त्याचे टायर पण बाकी आहे टायर आय थिंक मी ओरिजिनलच लावणार आहे बाकी लुकनी झालेली आहे गाडी अशी नॉर्मली बघा गाइस तर चला आता फायनली जो ग्रे कलर मारायचा होता ना तो कंप्लीट झालाय मारून आता फक्त जे आरसे आहेत ना तिथे ब्लॅक कलर मारायचा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये फक्त ना तुम्हाला असं दिसेल की ब्लॅक आहे बट तो तुम्ही समोर बघशाल ना ती गाडी तर तेव्हा समजणार की ती ग्रे आहे का ब्लॅक आहे उजेडात फक्त तुम्हाला उजेडात प्रॉपर समजेल की ग्रे आहे का ब्लॅक अभी तो पुरा अंधार आहे ना त्यामुळे तुम्हाला थोड्या व्हिडिओ मध्ये ब्लॅक वाटते ती गाडी अजून फक्त टायर बाकी आहे टायर ते लास्ट टाइम सांगितलं टायर ओरिजिनल लावणार आहे गाडीचे काढून तर आता इथे फक्त काच आहेत ना ते ओपन त्या ब्लॅक कलर मारणार आहे मग आपली गाडी फायनल रेडी होणार आहे कंप्लीट भरपूर दिवस झाले गाडी बनवायला पॅकिंग करायची गाडी वगैरे प्रॉपर झालेली आहे बनवून एक नंबर आता याची पॅकिंग चालू आहे कशी पॅकिंग करणार आहे बघा टी शर्ट काढून जायचं असं बॉडी पण नाही घालली पाठवतं
जॉइन कर तुम्ही गाइज कशी वाटते लॅम्बोर्गिनी हुरॅकन? बताओ गाइज, कमेंट करके बताओ। गाइज हे जे टायर आहेत ना ते लाकडाचे टायर आहेत, ह्याला आता कलर करायचे आहेत। मी पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजणार आहे कशी बनवली, काय 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 किती किती मेहनत लागली आहे भाई। तर चला गाइज, फायनली गाडीचं लास्टचं काम राहिलंय ते म्हणजे टायर रंगवायचे। तर ब्लॅक कलर मारून झाला, दुपारीच मारून घेतला। आता मी थोडा वेळ आकार देतात ना, म्हणजे शेडिंग व्हाईट कलरची टायर साठी, तर ते बनवतो, ते देतोय आता। टायर तर झाले 2 टायर कंप्लीट, प्रॉपर गोल नाही आला यार, बट वाटतायत टायर वाटतायत। क्या बोलते हैं बराबर ना? एक साइड बाकी है। चलो गाइज, फाइनली गाड़ी कंप्लीट। लास्ट टाइम मस्टैंग दी थी याद है? हाँ हाँ ये हफ्ते पकड़ा तो सॉरी नहीं वो ठीक है। बहुत मेहनत लगी है भाई इसको बनाने की। अरे कोई बात नहीं। अरे ये किससे बनाया? ये लकड़ी का है और ये मिट्टी का। अरे भाई लास्ट टाइम में मस्टैंग दिया था याद है? और ये भाई को चलो थैंक यू सो मच भैया। और एक फोटो। भाई गिफ्ट कैसा लगा आपको? थैंक यू भैया। बस बढ़िया, एक शॉर्ट आउट दे दो। थैंक यू।